संगनायक पुरस्काराने सुषमा मस्के सन्मानित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे मूकनायक मैत्री संघ आणि संगनायक न्यूज आयोजित मूकनायक स्थापना दिनानिमित्त संगनायक न्यूजच्या 8व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने संगनायक गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांच्या हस्ते तर संगनायक न्यूजचे सहाय्यक संपादक अमोल लोंढे यांनी स्वागताध्यक्षाची भूमिका बजावली। ज्येष्ठ समाजसेवक विष्णुदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापन दिन संपन्न झाला। यावेळी प्राध्यापक संदीप टिळेकर, ॲडव्होकेट त्रिरत्ना बागुल, डॉक्टर गौतम मुनंजे, विलास बोकेफडे, शिवाजी काळे, अनिल गायकवाड, बाळकृष्ण काकडे यांनी मनोगत व्यक्त करत संगनायक न्यूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन उपस्थित लोकांना पत्रकारितेचे महत्त्व सांगितले। प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन नेते पंढरीनाथ जाधव, प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांची उपस्थिती होती। यावेळी शिवव्याख्याते संजय भालेराव, राष्ट्रीय प्रबोधनकार श्रीकांत ओव्हाळ यांनी पुरस्कार्थी आणि उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी डॉक्टर कुमार लोंढे, ॲडव्होकेट स्वप्नील बोत्रे, महादेव खेंगरे पाटील, संतोष महाडिक, विलास कोळपे, दादासाहेब गायकवाड, प्रदीप दिवेकर, राजाभाऊ आडागळे, रामदास तुपे, मोहन चिंचकर, दत्तात्रय डाडर, अरुण खरात, दीपक धेंडे, छाया नानगुडे, हनुमंत वाबळे, उत्तम यादव, राजे खान पटेल, कृष्णा फुलवरे, विनोद बेंगळे, सुषमा मस्के तसेच विविध क्षेत्रातील 80 लोकांचा संगनायक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। वर्धापन दिनाला संबोधन करताना संपादक प्राध्यापक सदाशिव कांबळे म्हणाले की संगनायक गौरव पुरस्कार सोहळा सन्मान चिन्हासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी 10,000 रुपये, तर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांनी 5,000 रुपये आर्थिक सहकार्य केले। त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक पाक्षिक सुरू करण्यासाठी 2,500 रुपये आर्थिक मदत केली होती। तेव्हाच 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायकचा प्रवास सुरू झाला होता। संगनायक न्यूजला पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे, ज्यांनी आजपर्यंत संगनायक न्यूजला जगवले त्यांना मी कदापिही विसरणार नाही। आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात काम करत असतो। संघटनेत तथा विविध क्षेत्रात काम करताना प्रमुख भूमिका बजावणारे हे खऱ्या अर्थाने संगनायक आहेत। म्हणूनच त्यांच्या अनमोल कार्यासाठी संगनायक गौरव पुरस्कार आम्ही देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मूकनायक सुरू केला नसता तर बहुजन पत्रकारितेचा उदय झालाच नसता। संगनायक न्यूजने पुणे येथे 31 जानेवारी 2020 रोजी मूकनायकचे 5 शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले होते। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। 31 जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे। बहुजन पत्रकारांनी 31 जानेवारी साजरा करून बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे। मूकनायकचा वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊ, असे कांबळे यांनी मत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र रणधीर, सूरज गवळी, मल्हारी सोनवणे, आदिनाथ सर्वदे, तुकाराम खाजेकर यांनी मोलाचे सहकार्य केले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।